मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असं गाव चिमणगाव आणि यात्रेची मैदानं गावोगावी सुरू झाली. त्यातीलच एक चिमणगावचं बैलगाडी शर्यत मैदान, ओपनचं मैदान, काळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य 1,00,000चं पहिलं बक्षीस आहे. आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की फाटी एकदम टॉपची फाटी, ज्या पद्धतीनं पेडगावच्या फाटी आहे त्या पद्धतीची एकदम चांगल्या लेवलची फाटी आहे. आणि पुढे थांबायला वगैरे किंवा कोणतीही या मैदानात अडचण नाही. आता पाठीमाग रामोसवाडीचं दुशाबैल मैदान झालं, याच फाटीवरती झालं. एक जबरदस्त अशी फाटी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपल्या बरोबर सर्व ग्रामस्थ आलेत आणि यात्रेचं मैदान कसं होईल किंवा काय संपूर्ण आढावा जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार सर. सर्वात प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव महेश जाधव. आणि काय सांगचाल, मैदान कशा निमित्त भरवलंय किंवा काय? नमस्कार. सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला विनम्र अभिवादन करून काळेश्वर केसरीच्या संक्षिप्त इतिहास सांगतो. काळेश्वर देवाची यात्रा 7 एप्रिल 2026 रोजी मौजी चिमणगाव येथे होणार आहे. त्यासाठी ओपनचं भव्य दिव्य बैलगाड्यांचं मैदान होणार आहे. का या मैदानासाठी प्रवेश फी किती असणार आहे? या मैदानासाठी प्रवेश फी ही 1,000 रुपये आकारण्यात आलेली आहे. त्याची बैलगाडी शौकीन आणि मालकांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर आपलं बक्षीस वितरण कसं असणार आहे किंवा काय? बक्षिसाचं स्वरूप पुढील प्रमाणे आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1,00,000 रुपयाचं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000चं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000चं आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हे 31,000चं आहे. पंचम क्रमांकाचं बक्षीस 21,000चं आहे. 6वं बक्षीस हे 15,000चं आहे आणि 7वं बक्षीस हे 11,000चं आहे. अशी टोटल 7 बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनल वगैरे काय? क्वार्टर फायनल बैलगाडी विजेत्याला 2,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महत्वाचं की बैलगाडी मालकांना लागतं ती म्हणजे बैलांना पळण्यासाठी फाटीचं अंतर किती आणि आतल्यात अंतर आणि पल्ला किती आहे फाटीचा? फाटी रान हे उराटीचं आहे आणि फाटीचं टोटल अंतर हे 800 आणि 850 फुटाच्या मध्ये आहे. आणि फाटीच्या मधील जे अंतर आहे ते 14 फुटाचं आहे. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी. समोर काय अडचण वगैरे? समोर काही अडचण नाहीये. 300 फूट रान मोकळं आहे, उराटीचं रान आहे, त्यामुळे बैलांना थांबण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच. एक नोंद करण्यासाठी काय सांगताल लोकांना? नोंद करण्यासाठी नोंद ही चालू झालेली आहे. नोंद ही 2 एप्रिल 2026 ते 6 एप्रिल 2026 रात्री 8:30 वाजेपर्यंत होणार आहे. आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण, लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत. मैदानासाठी समालोचन कोण असणार आहे किंवा झेंडापंच कोण असणार आहे? या मैदानासाठी समालोचक महाराष्ट्राची बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगाव, चिमणगावची शान ढाणेवाग, गणेश तांबे चिमणगाव सातेवाडी आणि विकास जगदाळे सर कुमटे हे समालोचक असणार आहेत. झेंडापंच म्हणून पेडगावचे सोमनाथ जगदाळे हे काम करतील आणि नंबर टेकर म्हणून गडचे आबा हे काम पाहणार आहेत. याचे चॅनलचे प्रक्षेपण ही पित्री लाईव्हवर करण्यात येणार आहे. मैदानाचं लोकेशन काय सांगचाल किंवा येण्यासाठी किती रस्ते आहेत किंवा काय सांगचाल? मैदानाचं लोकेशन हे चिमणगाव पासून 1 किलोमीटर गोडमुख या ठिकाणी होणार आहे. पुशेगाव साडून येणाऱ्या बैलगाडी मालकांना, चालकांना रामोसवाडी मधून त्यांनी आत यायचे आहे. कोरेगाव साडून येणारे जे बी बैलगाडी मालक आहेत त्यांनी भाटमवाडी या ठिकाणीहून आत यायचे आहे. आणि जे बी बैलगाडी भाडळे खोऱ्यातून येणार आहेत यांनी वरजावडी आणि भोश्या रस्त्याने चिमणावर यावी ही नम्र विनंती आहे. पाऊस जरी आला तरी हे मैदान हे रान उराटीचं असल्यामुळे आपण बघता काल रात्री इतका भयंकर पाऊस पडल्यानंतर सुद्धा फाटी ही एकदम सुकी आणि बैलांना पळायला अनुकूल आहे. तरी बैलगाडी शौकीनांनी हा विचार करायचा नाही की पाऊस पडल्यामुळे मैदान होईल किंवा नाही होईल. तुम्ही स्वतः बघताय की मैदान किती टणक आहे, पळण्यासाठी योग्य आहे. तरी बैलगाडी मालकांनी, चालकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. दादा नमस्ते. काय सांगचाल मैदानाविषयी किंवा आपण जे प्रदर्शन भरवलंय त्याविषयी? जय शिवराय. स्वराज्याच्या राजधानीचा जिल्हा सातारा यामध्ये ऐतिहासिक परंपरा असणारं गाव चिमणगाव बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहित आहे, सर्वश्रुत आहे. पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चिमणगावच्या इतिहासाचा विचार केला तर शिंगणापूरच्या मानाची पालखी असणारं चिमणगाव, या चिमणगावमध्ये यात्रेचं स्वरूप भव्य दिव्य दिवसेंदिवस होत चाललंय. यामध्ये यंदा मातीशी नाळ कायम ठेवण्याच्या दृष्टीनं आणि प्रत्येकाला एक चांगला आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीनं गोवंश
यांचं संवर्धन व्हावं याकरता बैलगाड्यांच्या शर्यती आणि गायींचं प्रदर्शन म्हणजे खिल्लार गायींचं प्रदर्शन या दोन्ही महत्वपूर्ण गोष्टी चिमणगावमध्ये घडतात आणि याचा हा ऐतिहासिक सोहळा याचं प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभणार आहे. त्यामुळे आव्हान आहे गाडी चालकांना, गाडी मालकांना आणि त्याचबरोबर खिल्लार गायीचं संवर्धन करणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी चिमणगावमध्ये येऊन त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक सोहळ्याला पूर्णत्व येण्याकरता गावच्या खूप जणांचं सहकार्य आहे. यामध्ये आवर्जून उल्लेखित करण्यासारखं म्हणजे सन्माननीय अविनाश चव्हाण ज्यांचं क्षेत्र हे आपण या स्पर्धेकरता म्हणजे बैलगाड्या शर्यतीकरता वापरतोय. क्षेत्र इतकं सुंदर आहे, मगाशी वर्णन केलेलंच आहे की अगदी आदल्या रात्री जरी पाऊस रात्रभर पडला तरी दुसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी उत्तमरित्या स्पर्धा संपन्नत्वास जाणार आहे. त्याचबरोबर निसर्गाची नाळ या चॅनलचे आभार आहेत, कारण या सगळ्याची प्रसिद्धी ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम, महत्वपूर्ण काम हे निसर्गाची नाळ हे चॅनल करतंय. आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद जाधव यांचेही आभार आहेत, कारण त्यांचंही क्षेत्र या ठिकाणी आणि त्यांचंही सहकार्य या स्पर्धेकरता कायमच असतं आणि कायम राहील. धन्यवाद.